ती भाजपकडे खेचायची, असा याच्यामध्ये एक छुपा अजेंडा होता. पण समाधानाची गोष्ट अशी की मराठी माणसांनी जी एक समंजस भूमिका घेतली की आमचा भाषेला विरोध नाही पण सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे इतर भाषिकांना सुद्धा जे वर्षानुवर्षे इकडे राहत आहेत त्यांनाही कळलं की आपल्या भाषेविरुद्ध नाही तर ह्या राज्यातल्या मातृभाषेवरती जी एक सक्ती केली जाते त्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन आहे. त्याच्यामुळे ही फूट पडली नाही. या सरकारचा हाच प्रयत्न होता की मराठी माणसाची फूट आपल्याला लाभदायक ठरेल हे त्यांना कळलं किंवा वाटलं होतं म्हणून मराठी माणसात फूट पाडायची. हे आता जे तुम्हाला सांगितलं तेच. आता आज हे आंदोलन केल्यानंतर त्यांना ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल. आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये, कारण 5 तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये. एक तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा, तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी.आर. रद्द केला. मग आता हा जी.आर. रद्द केला, कोणी जी.आर. काढला होता? ह्या लोकांचं म्हणजे पूर्वी मध्ये एक तो पिक्चर आला होता ना हरिश्चंद्राची फॅक्टरी, तशी भाजप म्हणजे खोट्याची फॅक्टरी झालेली आहे, अफवांची फॅक्टरी झालेली आहे. भाजप हा अफवांची फॅक्टरी आहे. अफवा पसरायच्या, खोटं नाटक कथानक सादर करायचं, विरोधकांची बदनामी करून टाकायची आणि खोट्या मार्गाने विजय प्राप्त करणं हा भाजपचा एक आता धंदा झालेला आहे. आणि त्या धंद्याला आज मराठी माणसांनी चोख उत्तर दिलेलं आहे. माझी आता अपेक्षा नव्हे, माझा मराठी माणसाला आग्रह आहे की एखादं संकट येईपर्यंत आपण एक होण्याची वाट कशाला बघायची. एक संकट जे येऊ घातलं होतं, उंबरठ्यावरती होतं, आपण नुसतं एकवटतोय हे बघितल्यानंतर या संकटाला माघारी जावं लागलं. म्हणून ही जी काय आता जाग आलेली आहे ती जाग आपल्याला कायम ठेवावी लागेल. ठीक आहे, 5 तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू. परंतु मी परत एकदा सर्व मराठी माणसांना आणि या आंदोलनाच्या निमित्ताने एकवटलेल्या सर्व पक्षांना हात जोडून विनंती करतोय की आपण ह्या सक्तीच्या विरोधात एकवटलो होतो. ही सक्ती तर आता मागे घ्यायला लावलेली आहे. तरी देखील 5 तारखेला आपण मोर्चा काढायचा, सभा घ्यायची, कुठे घ्यायची, कधी घ्यायची, कसा मोर्चा काढायचा, हा सगळा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये सगळ्यांशी बोलून मी ठरवेन. म्हणजे सगळ्यांनी ठरवावा, सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय. समिती गठीत करण्यात आलेली आहे, समिती आता पुढे त्याच्यावर आता त्या समितीला काही तसा अर्थ नाहीये, कारण सक्ती कोणाचीही समिती नेमली तरी सक्ती करू शकत नाही हे कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा काय वगैरे वगैरे ठीक आहे, सक्ती तर संपली. सक्ती या विषय कोणाचीही समिती नेमली तरी ती होऊ देणार नाही. मग कोणी आणा, तुम्ही कोणाची समिती नेमा, सक्ती नाही होणार. मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा या संबंधीचा अहवाल घेतला, इतिवृत्त देखील त्यांनी त्यावेळेस